मग जीवसमास आहे ना, कोण सांगू शकेल? जीवसमासाचे संक्षेपात 14 भेद, संक्षेपामधले 14 भेद कोण सांगू शकेल? कोण आहे का पुरुषांमध्ये? 14 भेद सोपं आहे की, हा ना. आता महिलांमध्ये आहेत की शेवटी, आहे का नाही? विचारतोच, महिलांमध्ये कोण नवीन? नाहीतर मग आपले जुने आहेत सगळे, हात वर झालेले सगळे आहेतच. कोण नवीन आहे का? 14 भेद पाठ करत नाही, काय नाही, सांगा हो आता काय हे सांगा. 14 भेद. हां, चुकलं, कन्फ्युजन कोण टाकलं? नाही, आपण 14 बघतो ना सामान्य. हां, मग काय होणार? सांगा रुपाली काकी, सांगा की. हां, रुपाली काकी कोण आहे? असे 7 झाले आणि 7 दुने बरोबर. अशा प्रकारे बादर सूक्ष्म म्हणून 14 होत नाहीत, पर्याप्त आणि अपर्याप्त. काय करावं आता, मला गमगाल नाही बाबा, सगळे हुशार चुकायला लागले. हां हां, पहिल्यांदा तुम्ही काय सांगितलं? पृथ्वी जल अग्नी वायू सांगायला लागला होता. तुम्ही एकेंद्रियाचे भेद काय सांगत होता? पृथ्वी जल अग्नी वायू सांगत होता का नाही? ते 5ची गरजच नाही, 14 विचारले संक्षेपात. 19 विचारले असेल तर मग ते सांगा. मी 14 विचारले तुम्हाला. प्रश्न काय विचारलाय कळलं का? हां, असं आहे. आणि कोणाला 2 न गुन्हा करायचा ते पण कळलं पाहिजे. तिथं पर्याप्त आणि अपर्याप्त असं गुन्हा केलेला आहे म्हणून 14 झाले. पण 19मध्ये तिथं पर्याप्त अपर्याप्त गुन्हाकार नाही आहे, हा ना. हे सगळं कळायला पाहिजे. चला आता थोडं विचारतो. आता 19 कोण सांगतंय? 1 ते 19 नाही, फक्त 19 नंबरचा जो आहे का नाही फळावर लिहिलेला. हां, साधना का की 1 नंबर असते बघा. नाही, स्थानमध्ये नाही, फक्त 19चं सांगायचं आहे. फळावर लिहिलेले 19 फक्त नावं सांगायची, म्हणजे 1 ते 19 सांगायचं नाही आहे, फक्त 19 नंबरचा सांगायचं आहे. हां हां, गुन्हा 2 कशाचं केलेला आहे? हे 6 झाले. पृथ्वी जल अग्नी वायू नित्य निगम. हां, मग असं करा की बादर आणि सूक्ष्म असे गुन्हा 2 केले तर 6 दुने 12. फळ्यावर दिसतं ना सगळ्यांना? फळ्यावर आहे. हां, 14 एकेंद्रियाचे 14 झाले. हां, शाबास. बरोबर. अशा प्रकारे काय झाले? 19 भेद झाले का? लक्षात आले का? 19 भेद. आता मी थोडं परत एकदा पक्क करून घेतो बरं का, कारण ज्यांना काहीच जमलं नाही त्यांना आपला थोडंसं आता जरा सांगतो. बघा आता इथं 19 भेद फळावर लिहिले का नाही? कुठले वाचा पाहिजे तर पुरुषांसही सगळ्यांनी. बघा इथं फळावर लिहिलेले आहेत. कुठले आहेत? एकेंद्रिय भाषे कुठले आहेत? पृथ्वी जल अग्नी वायू. वनस्पतीचे नित्य निगोद इतर निगोद. बरोबर का नाही? असे 6 झाले का नाही? हां, 6 दुने 2 गुणाकार कशाचा केला? हे सूक्ष्म आणि बादर. मी पुढं विचारणारे प्रश्न, एक प्रश्न मी विचारणार आहे, नीट लक्ष द्या. हां, विजू काकी फक्त तुम्ही फोडू नका, आहे का नाही? तर मग 6 दुने 12 झाले का? हां, परत त्यानंतर सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित प्रत्येक किती झाले? 12 मध्ये 2 मिसळल्यावर कळलं ना? नाही कळत? दाखवतो, परत दाखवतो. काय एवढा विचार? 1 2 3 4 है ना, 5 6 झाले. हां, 6. ह्या 6 दुने 12 आपण केले, कारण ह्या 6चेच काय सांगितलं होतं? सूक्ष्म
आणि बादर. बादर म्हणजे स्थूल, पण बादर शब्द शास्त्रातला आहे ना, सो आपण बादरच वापरतो. सूक्ष्म आणि बादर. मग 6 दुनी किती झाले? 12 झाले का नाही? लक्षात आले का? हां. आणि त्यामध्ये पुढं काय? सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित हे 2 मिसळले. 12 मध्ये 2 मिसळले किती झाले? केंद्रीयाचे 14 भेद. 15, 16, 17, 18, 19. कळलं का नाही? कळलं आता? हां हां. एवढं तर कळलं ना. आता ह्याचे लक्षण सांगतो. पृथ्वी सांगितलं होतं. पृथ्वी हे ज्यांचं शरीर आहे ते कुठल्या पृथ्वी? काय? जीव. जल हे ज्यांचं शरीर आहे ते. आता ह्याच्यावरनं सगळं कळेल ना. आता वनस्पतीमध्ये लक्ष द्या. ह्यांच्या व्याख्या काय? साधारण वनस्पती आणि प्रत्येक वनस्पती सांगितलं होतं का नाही? हां. साधारण वनस्पती म्हणजेच काय? हां. साधारण वनस्पती म्हणजे निगोदी. कंसात लिहिलं ना तुम्हाला? हां. एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक वनस्पती म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल. एका शरीराचा एक स्वामी तो प्रत्येक आहे ना. आणि एका शरीराचे अनेक स्वामी ते साधारण म्हणजेच निगोदी. कळतंय ना? विषय तर समजतो. लक्षात राहू न राहू, पण विषय तर समजतोय का नाही? मग साधारण म्हणजेच निगोद हे डोक्यात ठेवायचं आहे ना. आणि म्हणजे काय आहेत? आता समजा इथं काय आहेत? शरीर एकच आहे, परंतु त्यांच्यामध्ये त्याच्या आश्रय जे आहेत स्वामी किती आहेत? असंख्यात आहेत. समजा मग ते असंख्यात जीव आहेत का नाही? ते एकाच वेळेस जन्म घेतात, एकाच वेळेस मरतात. कळलं का नाही? एकाच वेळेस श्वासोच्छ्वास घेतात, त्यांना एकाच वेळेस आहाराची इच्छा होते. समजलं का? असे कोण जीव? निगोदी. साधारण म्हणा निगोदी. ठीक आहे? कळलं का नाही? साधारण वनस्पती. आणि त्यांचे भेद केले परत काय? नित्य आणि नित्य निगोद आणि इतर निगोद सांगितलं होतं. नित्य निगोद म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत कधीच निगोदातनं बाहेर पडले नाहीत, कधीच पृथ्वी जल अग्नी द्वि त्रि चतु पंचेंद्रिय काय बनले नाहीत, त्यांना काय म्हणलं? नित्य निगोद. असे जीव आहेत. ऐकू येते का? आहे ना. असं. आणि दुसरं सांगितलं काय? जे निगोदातनं बाहेर पडले, द्विंद्रिय चिंद्रिय असं सगळे पंचेंद्रिय वगैरे बनले आणि परत निगोदात गेले, ते कोण आहेत? इतर निगोद. नित्य म्हणजे कंटिन्युअसली बाहेरच पडले नाहीत. इतर म्हणजे बाहेर पडून परत इथं गेलेत. सोपं आहे ना? हे प्रवेशिकेतली व्याख्या लक्षात ठेवा. हे प्रवेशिका चालू आहे. कळलं का? हां. आणि त्यानंतर पुढं प्रत्येक वनस्पतीमध्ये सांगितलं काय? सप्रतिष्ठित म्हणजे काय सांगितलं? आता एका जीवाचा एकच स्वामी आहे, एका शरीराचा एकच स्वामी, पण त्या शरीराच्या आश्रयाने राहणारे अनेक शरीरधारीवाले जीव आहेत. कळलं का नाही? ते कोण? सप्रतिष्ठित प्रत्येक. ओके आहे ना. आणि अप्रतिष्ठित प्रत्येक काय सांगितलं? एका शरीराचा एकच स्वामी, पण त्याच्या आश्रयानं अनेक जीव राहत नाहीत. हां. जसं उदाहरण बघा इथं. जसं उदाहरणार्थ कोवळी काकडी. कोवळा कुठला पण असो, दोडका असो, घोसाळा असो, भोपळा असो, कोवळा असतो का नाही एकदम? आहे का नाही? मग ते सप्रतिष्ठित आहेत. काकडी एकच आहे का नाही? एकच म्हणजे प्रत्येकच आहे. बरोबर का नाही? परंतु ती कशी सांगितली? कोवळी असेल तर सप्रतिष्ठित. कारण त्याचा जर आपण तुकडे केले ना कवळ्याचं, तर बरोबर काय होतात? समान तुकडे होतात. हां बरोबर. हां. मग ती खाण्यायोग्य नाही. परंतु जेव्हा ते पक्व होतं तेव्हा ते काय होतं? अप्रतिष्ठित होतं. मग जेव्हा आपण त्याचे तुकडे करतो तेव्हा समान तुकडे होत नाहीत, असमान म्हणजे विषम तुकडे होत. कळालं का नाही? एवढं तर समजतंय का नाही? सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित प्रत्येक आणि नित्य निगोद आणि इतर निगोद हे केंद्राचे एवढेच भेद लक्षात ठेवायचे.
ओके हा ना सूक्ष्म प्रत्येकच येणार आहेत ते पालेभाज्या कुठे येणार आहे ना तर त्या प्रत्येक पण ती सप्रतिष्ठित येणार ना है ना हां सप्रतिष्ठित येईल कशात येईल राहणारी तेच मग पण ते सप्रतिष्ठित प्रत्येक हां ठीक आहे समजलं का इथं. आता पुढं सूक्ष्म आणि बादर काय आहे जे आपण भेट सूक्ष्म आणि बादर सांगितलं होतं का नाही. सूक्ष्म बादर सूक्ष्म म्हणजे काय सांगितलं होतं ज्यांना काही अडथळा नाही आहे जे कुणाला अडथळा करत पण नाहीत आणि करून घेत पण नाहीत असं त्यांचं शरीर आहे. कळलं का नाही. म्हणजे उदाहरणार्थ सूक्ष्मजीव ह्या भिंतीतनं आरामात आरपार होऊ शकतात. कळलं का नाही. भिंतच नाही अशातनंही आरपार होऊ शकतात है ना त्यांना अडथळा नाही. परंतु बादर जीवांना ही भिंत काय होणार अडथळा निर्माण होणार. आलं लक्षात. म्हणजे ज्यांचं शरीराला काय होतात जे दुसऱ्याला बाधा करतात किंवा जे दुसऱ्याकडनं बाधा होऊ शकतात असं जे शरीरधारी आहे ते बादर. सूक्ष्म बादर कळलं ना. अडथळा सूक्ष्म म्हणजे आणि स्थूल म्हणजे अडथळा. समजते का नाही. हां सूक्ष्म बादर खूप मी बेसिक परत घ्यायला लागलो आहे हां ना. तर हे विषय क्लिअर झाला आता इथं. आता अशा प्रकारे हे सूक्ष्म बादर हा जो भेद आहे तो कुणामध्ये आहे फक्त एकेंद्रियामध्ये. फक्त कुणामध्ये सांगतो सगळं सांगतो एक मी स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा सांगायला. पहिल्यांदा हा भेद फक्त कुणामध्ये भेटतोय द्विइंद्रिय त्रिइंद्रिय चतुरिंद्रिय पंचेंद्रिय असले सूक्ष्म बादर हा भेद नाही. तिथं सगळे कसे असणार आहेत म्हणजे बादर नामकर्मच आहे. कळलं का नाही. पण तसं बादर म्हणायचं पण नाही त्यांना. कळलं का नाही. तो एकेंद्रियाचाच भेद आहे सूक्ष्म बादर. कळलं का नाही. एकेंद्रिय आता एकेंद्रियामध्ये पण कुठं सापडतो सूक्ष्म आणि बादर हा जो भेद आहे एकेंद्रियामध्ये सुद्धा कुठं पृथ्वी जल अग्नी वायू आणि नित्यनिगोद इतर निगोद यांच्यामध्येच सूक्ष्म आणि बादर असा भेद आहे. कळलं का. सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक यांच्यामध्ये सूक्ष्म बादर असा भेद येत नाही. का येत नाही ते नियमानं बादर प्रत्येक वनस्पती बघितलं नाही एका शरीराचा एक स्वामी ते अडथळाच निर्माण करणार आहेत. समजलं. आणि त्यांच्या आश्रयानं राहतात म्हणून ते सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित भेद केलेला आहे. कळलं का नाही. त्यामुळे हे नियमानं कसे असणार आहेत ते बादरच आहेत. त्यांच्यामध्ये सूक्ष्म हा भेद येत आणि सूक्ष्म जे जीव आहे ते डोळ्यानं दिसत नाहीत. डोळ्यानं दिसणारे ते कोण आहेत बादरच आहेत. समजलं का इथंपर्यंत विषय समजलाय. चला आता पुढं जायचं. इथंपर्यंत रिव्हिजन झाली. हां आता थोडंसं पुढं चला आता 5 नंबर काढा पुढचं. आता हे नियम बघायचे आहेत आपल्याला. 5 नंबर माझ्याकडे 50 आहे तुमच्याकडे 52 असेल बघा. काय झालं हां कुठल्या जीवाला कुठला जन्म होतो आहे ना ते इथं सांगायला लागलेत. बरोबर. जे एकेंद्रिय आहेत आणि विकलेंद्रिय आहे ते नियमानं काय होतात समूर्छन म्हणून जन्म घेतात. समजलं का. हां फोटो पाठवलेला आहे नाहीतर वहीत लिहून घ्या सांगितलं नाहीतर तुम्ही पुस्तक समोर बघा. ठीक आहे. जे एकेंद्रिय जीव आहेत सगळे एकेंद्रिय कसे आहेत समूर्छनच आहेत. कळलं का नाही. ॲटमॉस्फिअरमधनंच क्रिएट होतात. समजलं का नाही. ते समूर्छन. पुढं विकलेंद्रिय जीव आहेत ते सगळे कसे आहेत 2 इंद्रिय 3 इंद्रिय चतुरिंद्रिय कसे आहेत सगळे नियमाने समूर्छन आहेत. पक्क झालं का है ना. पुढं
आता त्यांचे परत दोन भेद केलेत, पर्याप्त आणि अपर्याप्त, है ना. म्हणजे असे जीव पर्याप्त पण असणार आहेत आणि अपर्याप्त. अपर्याप्त म्हणजे कुठले जीव, म्हणजे कुठले, लब्ध पर्याप्तवाले जीव. ठीक आहे. अपर्याप्त म्हणजे लब्ध पर्याप्त लक्षात ठेवायचं, निवृत्त पर्याप्त लावायचं नाही. पुढं आता जे लब्ध पर्याप्तक मनुष्य आहेत, लब्ध पर्याप्तक मनुष्य ते नियमाने कसे असतात, समूर्छंतर असणारच आहेत. प्लस पुढं सांगितलं ते कसे आहेत, अपर्याप्त. तिथं पर्याप्त हा भेद येत नाही. जे समूर्छन आहेत, लब्ध पर्याप्त मनुष्य आहेत, ते अपर्याप्तच. कळलं का, लक्षात आलं. म्हणजे हे नियमाने एक श्वास में 8 10 12, जे जे लब्ध पर्याप्त जीव आहेत ते एका श्वासात 18 वेळा जन्म मरण घेतात. मग हे मनुष्य सुद्धा एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करतात. कळलं का नाही. तर लब्ध पर्याप्त मनुष्य नियमाने समूर्छनच आहे, तर नियमाने कोण आहेत, अपर्याप्तच आहेत. पुढं लब्ध्य म्हणायचं नाही, लब्धी म्हणायचं. लब्धी अपर्याप्त नाही तर लब्ध्य म्हणायचं, य म्हणायचं नाही. तर सांगितलं ना. हा ना. मग त्यांचं उदाहरण सांगितलं ना, ते जे जीव आहेत ते अपर्याप्त जे जीव आहेत ते कुठं उत्पन्न होतात सांगितलं ना तिथं. हा मनुष्य संज्ञी पंचेंद्रिय मनुष्य आहेत, परंतु ते लब्ध पर्याप्त जीव आहेत ते सांगितलं ना तिथं की कुठं होता सांगितलं, काखेमध्ये किंवा जिथं मलमूत्रादी विसर्जन होतं. कळलं का नाही. तिथं वगैरे शास्त्रात आलेलं आहे, ते येणार आहे पुढं अजून प्रकरण आहे ना. तर मी इथं तर काही ते बोलत नाही, पण सांगायचा अभिप्राय काय की तिथं त्यांची उत्पत्ती होते. ते एकतर सांगितलं ना कसे आहेत जीव, लब्ध पर्याप्त काय ते डोळ्यानं दिसणार नाहीत. आणि ते पाठदिशी जन्मायच्या अगोदर काय म्हणतात ना, शरीर पर्याप्ती पूर्ण व्हायच्या अगोदरच मरतात. एवढे फटाफट 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 होत आहे. त्यांना मनुष्य नामकर्म आहे, आयुकर्म मनुष्य आहे त्यांचं. कळलं का नाही. है ना. संज्ञी पंचेंद्रिय आहेत, फक्त ते पर्याप्त नाही आहेत. समजलं. त्या कर्माचा उदय आहे ना सगळा. कळलं का. येणार आहे पुढं ते सगळं. पुढं आता पुढं 3 भेद सांगितले. जे पर्याप्त मनुष्य आहेत, भोगभूमीमधले मनुष्य आहेत आणि भोगभूमीमधले तिर्यंचे आहेत, ते नियमाने कसे असणार आहेत, गर्भज आणि कसे पर्याप्तच. अपर्याप्त हा भेद सापडत नाही. कळलं का नाही. भोगभूमीमधले जीव अपर्याप्त म्हणजे लब्ध पर्याप्तक नाहीत. पर्याप्त मनुष्यामध्ये सुद्धा अपर्याप्त हा भेद येत नाहीये. समजलं का नाही. भोगभूमीतले मनुष्य असो, तिर्यंचे असो, हे नियमाने कसे असणार, गर्भज आणि पर्याप्त. गर्भ समजतं ना. गर्भ धारण करतात. पुढं देव आणि नारकी नियमाने कसे असणार, उपपाद. आणि त्यांच्यामध्ये पर्याप्त हाच भेद असणार. देव नारकीमध्ये अपर्याप्त हा भेद नाही. कळलं का. मनुष्य तिर्यंच्यामध्ये अपर्याप्त येत आहेत, परंतु देव नारकी नाही तर म्हणचाल एका श्वासात 18 वेळा देव जन्म मरण करतात, नारकी जन्म असं नाही आहे ते. कळलं का. त्यामुळं देव नारकी हे नियमानं उपपाद. उपपाद म्हणजे काय सांगितलं होतं, अंतर्मुहूर्तामध्ये त्यांची काय होते, शरीरपर्यंत पूर्ण होऊन तरुण होतात पाठदिशी. कळलं ना ते. आणि ते नियमाने कसे आहेत, पर्याप्तच आहेत. त्यांची शरीर पर्याप्ती नियमाने पूर्ण, निवृत्त पर्याप्त जरी असले तरी शरीर पर्याप्ती पूर्ण होणार आहे. त्यामध्ये पर्याप्तकच लावायचे ते सगळे. ठीक आहे. पुढं आता सांगितलं काय, कर्मभूमीमधले पंचेंद्रिय संज्ञी असंज्ञी तिर्यंच, त्यामध्ये जे गर्भ जे आहेत ते नियमाने कसे आहेत, पर्याप्तच आहेत. तुम्हाला वाटेल हां काय सोपं आहे सोपं आहे, प्रश्न विचारले की तुमची गंमत होणार. हां एवढं सोपं नसतंय. प्रश्न विचारले म्हणून सांगतो की नीट लक्ष द्यायचं. गर्भज आणि पर्याप्त जे आहेत
ते नियमाने सांगितले. आणि जे समूर्छन आहेत, कळलं का? कुठले समूर्छन? कर्मभूमीमधले संज्ञ संज्ञी पंचेंद्रिय तिर्यांचे जे आहेत ते समूर्छन आहेत, ते पर्याप्त पण असतील आणि अपर्याप्त पण असतील. कळलं? असे हे सगळे भेद झाले. हे सगळे नियम लॉक करून टाका. इथं जास्त मनुष्य फसतो आहे ना. त्यामुळं इथंच जरा थोडंसं आपल्याला काय करायचं, हे नुसतं समजून घ्या आणि थोडंसं ब्रेनला तशी हे लावा की अशा प्रकारे काय आहे नाही. पर्याप्त मनुष्य हे असेच असतात, त्यानंतर भोगभूमीमधले असेच असतात, कर्मभूमीमधले असेच असतात, तिर्यांचे, असं गतीच्या अपेक्षेने लावायचं. कळलं का नाही? आपण स्वतः बुद्धी लावून. कळलं का नाही? मग पटापट 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 उत्तर देता येतं. विचारू का प्रश्न? गतीच्या अपेक्षेने देव आणि नारकी, उपपात, जन्म आणि पर्याप्त, असं पडदिशी विषय संपला. 2 गती आपल्या टेन्शन संपल्या. आता राहिलं काय? मनुष्य. ओके, मनुष्यामधले भोगभूमी मधले जे मनुष्य आहेत ते कुठले? गर्भज आणि कंपल्सरी. आता कर्मभूमी मनुष्य त्याच्यामध्ये लावायचं आहे. कर्मभूमी मनुष्यातले जे पर्याप्त आहे ते नियमाने गर्भज. ठीक आहे. आणि कर्मभूमी मनुष्यातले जे अपर्याप्त आहेत ते समूर्छन. आणि अपर्याप्त तर आहेच. लब्ध पर्याप्त सांगितलं की झालं. मनुष्य संपले का? आता कोण? तिर्यंच. तिर्यंचांमध्ये आता जरा भेद करायचे. एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय आणि चतुरिंद्रिय जे आहेत ते काय सांगितले नियमाने? समूर्छन. आणि त्यांच्यामध्ये पण पर्याप्त आणि, कळलं का? असं लावायचंय आहे ना. ओके, तिथं चार्टच आहे सगळ्या लिहिलेल्या. चतुरिंद्रियापर्यंत झाले. आता कोण? पंचेंद्रिय. मग पंचेंद्रियामधले काय सांगितले? जे संज्ञ आणि असंज्ञी कर्मभूमीमधले काय आहे तर ते कसे आहेत? ते कसे आहेत? गर्भज असतील तर पर्याप्त, समूर्छन असतील तर पर्याप्त आणि अपर्याप्त. ठीक आहे ना. आणि भोगभूमीमधले जर असतील संज्ञी पंचेंद्रिय तर नियमाने गर्भज आणि पर्याप्त. बस हे तुम्ही खाली बघून सांगताय, पण परत खाली बघायला चान्स असणार नाही. असं पक्क करा. आणि हे नियम पुढे येणार आहेत. हे नियम पुढे लागणार आहेत. जेव्हा आपण 24 ठेवणार घटवणार का नाही तेव्हा हे सगळं लागते. म्हणजे गुणस्थानामध्ये मार्गणास्थान, मार्गणास्थानामध्ये गुणस्थान, हे जेव्हा घटवतो तेव्हा हे सगळं लागतं. त्यांच्या परत कर्मांचा उदय आहे ना, बंध वगैरे जेव्हा कर्मकांडमध्ये घटवणार तेव्हा हे सगळं लागतं. कळलं? हा नियम समजले. आता पुढचं वेद बघूया आहे ना. आता मी फळ्यावर दाखवतो वेद आहे ना. वेद काय काय सांगितलेत बघा. सोपं आहे, तसं काय एवढं अवघड नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही तिथं पुस्तकात बघू शकता. मी फळ्यावर काढतोय. बघा आता इथं लक्ष द्या. नारकी नियमाने कसे असतात? नारकी नियमाने नपुंसक. सोपं आहे का नाही? एवढं लक्ष ठेवू शकता का नाही? नारकी नियमाने कसे? नपुंसकच आहे ना. देव नियमाने 2च वेद आहेत, पुरुष वेद आणि स्त्री वेद. देवांमध्ये नपुंसक वेद असत नाही. एवढं सोपं तर नियम आहे. काय असतात? नाही. कळलं का नाही? ह्या 2 गती तर सोपं असते. आता सगळ्यात जास्त गडबड सुरू कुठं होती? मनुष्यापेक्षा तिर्यंची. अशी गंमत जरा सुरू होते आहे ना. आता मनुष्याचे परत काय करायचे आपल्याला? आता मनुष्य त्यांचे परत 2 भेद. कुठले 2 भेद आहे ना? कर्मभूमी आहे ना आणि असं काय लिहायला लागलंय? भोगभूमी. ठीक आहे. कर्मभूमीमध्ये परत भेद आहे ना. कर्मभूमीमध्ये परत काय भेद होत आहेत? गर्भज आणि समूर्छन.
ठीक आहे, कळतं का? दिसतं ना सगळ्यांना? कर्मभूमी, कर्मभूमी समजते ना आपल्याला? कर्म केल्याशिवाय काय, कमावल्याशिवाय खाता पिता येत नाही, है ना? ती काय आहे? कर्मभूमी. असी मसी कृषी, कृषी विद्या वाणिज्य, आहे का नाही? ह्या जिथं काय आहेत 6 आहेत ते काय आहेत? कर्मभूमी. मग त्या कर्मभूमीमध्ये जे गर्भज जीव आहेत, कोण? गर्भज मनुष्य. त्यांना किती वेद असतात? नियमाने 3 वेद असू शकतात. आपण बघतो का नाही, कर्मभूमीमध्ये 3 प्रकारचे मनुष्य आहेत, स्त्री पुरुष नपुंसक वेदवाले. हां, परंतु जे कर्मभूमीमधले समूर्छन आहेत, समूर्छन म्हणजे कुठले? समूर्छन मनुष्य म्हणजे नियमानं अपर्याप्त. मग त्या अपर्याप्त जीवांना, समूर्छन जीवांना फक्त एकच वेद आहे. कुठला? हा नियम आहे, लक्षात घ्या. कळलं ना? जे जेवढे जेवढे अपर्याप्त, अपर्याप्त म्हणजे लब्धपर्याप्तक आहेत ना, आहे ना? आणि जेवढे जेवढे सांगितलं लब्धपर्याप्तक आहेत ते सगळे कसे आहे सांगितलं? नपुंसक वेदानेच असतात. हा नियम आहे. कळलं का? हे मनुष्य बघितले, कुठले? कर्मभूमीतले. आता भोगभूमीतले जे मनुष्य आहेत, आहे ना, तर ते भोगभूमीतले मनुष्य काय सांगितले? भोगभूमी आणि म्लेच्छ खंडातले, असं दोन्हीतले घेतलेत त्यांनी. हां, हे काय सांगितले? 2च वेद. कुठले? स्त्री वेद आणि पुरुष वेद. स्त्री पुरुष, इथं 3 लिहितो. स्त्री पुरुष नपुंसक. कळलं का? आता हे कोण बघितले आपण? मनुष्य बघितले, झाले, संपले. मनुष्य संपले. आता राहिले कोण? तिर्यंच. आता तिर्यंच मला लिहायला जागा, मग ही पुसतो, बसणार नाही. हे काय नारकी देव सोपेत. तिर्यंच. हां, आता तिर्यंच्यामध्ये काय होणार सांगा बर? तिर्यंच्यामध्ये एक तर पंचेंद्रिय तिर्यंच बघू, आणि त्यानंतर मग पुढं एकेंद्रियापासून विकलेंद्रिय. त्यांचं काय सोपंच आहे. एकेंद्रियपासून एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, हे जे तिर्यंच आहेत ना, है ना, एकेंद्रियापासून चतुरिंद्रियापर्यंतचे जीव सगळे कसे आहेत? नियमाने नपुंसक वेदीच आहेत. हा विषय संपला. आता राहिला कुठला? पंचेंद्रिय तिर्यंच, आहे ना, पंचेंद्रिय तिर्यंच, बरोबर आहे ना? आता त्या पंचेंद्रिय तिर्यंचांचे परत काय भेद केलेत? कर्मभूमी आणि भोगभूमी. कर्मभूमी आणि भोगभूमी, बरोबर. आता कर्मभूमी आणि भोगभूमी मधले भोगभूमी बघूया. भोगभूमी मधले कोण असतात? भोगभूमीमध्ये नपुंसक वेद असत नाही, हे नियम आहे. त्यामुळे 2च, स्त्री वेद आणि पुरुष वेद. कळलं का नाही? भोगभूमीमधले सगळे कसे आहेत? गर्भजच आहेत. आणि परत त्यात कसे आहे सांगितलं अजून? स्त्री आणि पुरुष, हे 2 वेद पंचेंद्रिय तिर्यंच झाले. कळलं? आता कर्मभूमीमध्ये इथं काय लावायचं? आता कर्मभूमीमध्ये जे गर्भज आहेत, गर्भज तिर्यंच आहेत का नाही, त्यांचे 3 वेद येतात. कुठले? स्त्री पुरुष. समजते ना सगळ्यांना? आहे ना? आणि पुढे सांगितले गर्भज सांगितले. आणि कर्मभूमीमधले जे दुसरे काय आहे सांगितलं? समूर्छन आहेत, आहे ना, ते नियमाने कसे असणार? आत्ता सांगितलं होतं तुम्हाला. जेवढे जेवढे काय आहेत समूर्छन जीव आहेत ते नपुंसक वेदी, जेवढे जेवढे अपर्याप्त जीव आहेत ते सगळे अपर्याप्त म्हणजे लब्धपर्याप्तवाले. परत गडबड करचाल. लब्धपर्याप्तवाले जे जीव आहेत ना ते सगळे कसे आहेत? नपुंसक वेदी. हे नियम पक्के करायचे. आता नियम फक्त सांगतो आणि थांबतो. कळलं का? नियम काय नियम आहेत? बाकीचं तर काय सोपं आहे.
फक्त नियमच काय आहे, स्वर्गामधले देवगतीमधले सगळे स्त्री आणि पुरुष, देवदेवी, डोकं लावा की एवढं सोपं आहे, संपलं. नरकामधले सगळे नपुंसकच, एकच वेद आहे नपुंसक वेद, लक्षात राहील ना. नरकामध्ये नपुंसक वेद लक्षात राहायला काय अवघड नाही आणि स्वर्गामधलं तर ठेवायला काय अवघड नाही. ठीक आहे, हे 2 नियम झाले. जेवढे जेवढे अपर्याप्त, अपर्याप्त म्हणजे लब्ध पर्याप्तवाले जे आहेत ते सगळे नपुंसक, कुठले पण असू द्या, एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत कुठले पण असू द्या, नपुंसक वेदीच. जेवढे जेवढे समूर्छन जीव ते सगळे नियमाने, मग ते पर्याप्त असो किंवा अपर्याप्त असो, समूर्छन जीव नपुंसक वेदीच. कळलं का नाही? पॉईंट समजलं का? हे नियम लिहा, पटपट पटपट सांगतोय, लय भरभर सांगताय मला, मग नंतर तुम्ही व्हिडिओमधनं लिहून घ्या, मी तर वेळ पण संपतोय, हा ना. ठीक आहे, तर आता सांगितलं होतं काय की जेवढे जेवढे समूर्छन आहेत, पर्याप्त का असो अथवा अपर्याप्त का असो, नियमाने नपुंसक. कळलं का? आणि तिर्यंचांमध्ये जेवढे एकेंद्रियापासून 4 इंद्रियापर्यंतचे नियमाने नपुंसक. हे सामान्य नियम झाले. बस, मग थोडंसं विशेष फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे बेसिक नियम झाले, सामान्य नियम. काय काय झाले सांगा बरं. पहिल्यांदा देव, देव देव पुरुषांमध्ये विचारतोय, देव, स्त्री वेद आणि सोपं आहे, देव देवीच आहेत फक्त, नपुंसक नाही तिथं. नारकी नपुंसकच आहे का नाही. त्यानंतर जेवढे जेवढे अपर्याप्त आहेत, लब्ध पर्याप्तवाले जीव, एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सगळे सगळे कसे असणार, नपुंसक वेदी. जेवढे जेवढे समूर्छन जीव आहेत, पर्याप्त असो किंवा अपर्याप्त असो, नियमाने नपुंसकच. भोगभूमीमधले मनुष्य अथवा तिर्यंच, नियमाने स्त्री वेद नाही तर पुरुष वेद, 2च वेद भोगभूमीमधले. कळलं, देवासारखेच आहे ना. आणि कर्मभूमीमधले पण म्लेच्छ खंडातले पुरुष आणि स्त्री वेद, म्लेच्छ खंडातले. कळलं का नाही? बरोबर. आणि त्यानंतर मग पुढे सांगितलं एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय सगळे जीव, हे पर्याप्त अपर्याप्त काय पण असो, सगळे जीव नपुंसकच, नपुंसक. बस एवढं झालं. एवढं झालं की जवळजवळ झालं, आहे का नाही. 90% झालं. मग बाकीचं 10% जरा थोडासा अपवाद आहे, तेवढं लक्षात ठेवायचं आहे ना. 3 वेदवाले कुठं कुठे तेवढे फक्त हुडकायचे, बस बाकी सगळे झाले. कळलं का? एवढं अशा प्रकारे हे सगळे नियम वेदाचे पूर्ण झाले. पक्क झालं का? का अवघड गेलं? वेद तर अवघड झालं काय कारण नाही असं मला वाटतंय. वेद सगळ्यांना कळलं का? मला पटदिशी सांगा. ज्यांना कळलं नाही त्यांनी मला लगेच सांगा, नाही तर मग उद्याच्याला मी घेणार नाही. मग वेद म्हणजे घ्यायचं का नाही तसं ठरवायचं आहे मला. वेद कळले का? हां, लक्षात राहू नये जाऊ दे, पण कळले का नाही एवढं सांगा. हां, उद्याच्याला तरी रिव्हिजन घेतो मी. हां, आणि मग तेवढं आपण पुढचं तेवढं बघून उद्याच्याला कदाचित जीव समास अधिकार संपतोय. बसा ध्यानाला. चला, म्हणून तर कर्माचा क्षयक्षम जातो वाया, ज्ञानान कर्म तीर्व बांधताय. चला, डोळे बंद करा. मी हा स्त्रीवेदी नाही, पुरुषवेदी नाही, नपुंसकवेदी नाही. मी वेदाने रहित अवेद स्वभावी आहे. वेद माझा स्वभाव नाही,
कर्मोदय जन्य आहे, कर्म माझे नाहीत. मी तर जाणणारा, ज्ञानाला जाणणारा, वेदन करणारा जीव आहे. चैतन्याचे वेदन होत आहे, ज्ञानाचे वेदन होत आहे. वेद कर्म रहित अवेद स्वरूपोऽहम्. वेद कर्म रहित अवेद स्वरूपोऽहम्. चैतन्य चैतन्य प्रतिभास स्वरूपोऽहम्. ज्ञानमय वेदन स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो